काय रे आयचा गलवर घेऊन हिंडतो का रे? शाळेत जात नाही का? कितवीला आहे? मग शाळेत नाही गेला आज का रे? हाव नाही का घरी? हावनील जा मग भात लावायला. त्याचेच भरावं. लयच कष्ट करतो बघ, एवढा एवढा पोरगा सगळे शेतीच काम करतो. आज चालू डोंगराला रानभाजी आणायला. तर इकडं रस्ता पण पाय वाटच आहे, त्याच्यामुळं गाडी आणली नाही. त्या रस्त्यानं जायचंय आणि तुम्हाला दाखवतो इगतपुरी. इगतपुरी इकडे पुढं समोर धम्मगिरी आणि इथं रस्त्यानं चालू हे डोंगर आहे. हे डोंगर आहे आणि इकडं पुढं वांडरवाडी आणि अनिल जोडी घेतलंय. वांडरवाडी रस्त्यानं चालू सध्या. हे डोंगराच्या बाजूला वांडरवाडी तिकडे जाणार आहे. आणि मागच्या वेळेस ते पोरांना पैसे दिले ते एवढे चालू खाऊ घेऊन बघू. हाय तिकडं भाज्या आपल्या रान भाज्या बघू कोणत्या कोणत्या भाज्या भेटतात. जाऊन येतो आणि ते बनवून पण दाखवतो भेटल्यावर. इकडं सुविधाच नाही या जायला लोकांना, त्यामुळं पाय पायी जाणे येणे बरंच लांब. तिकडून काय बाजाराला बाय राहिल्या वाडीवरून या आलो वर हत्ती का आलोय. हत्ती तिकडे खाली ते तिकडे पण हत्ती तिलाच घेऊन जायचंय. जुना माणूस आहे अनुभवी, तिलाच माहित आहे भाज्या कुठं उभी राहिले वाटत. शेत तयार करू राहिले काहीतरी. हत्ती इकडं इकडं घरी घरी चल. आली हत्ती तिकडं कुठं शेतात, खाली शेत आहे तिचे, काहीतरी काम करायला गेल ते. आली वाडी वांडरवाडी हे समोर. तो किल्ला तिरंगळवाडीचा आहे आधीच. तो हा तिरंगळवाडीचा किल्ला आहे. हा दिंडा ना, दिंडा डोंगर. हत्तीचं घरण तिकडच नळ आहे. उघडच ठेवून गेले का काय होते? उघडत राहते का? स्वारायला नाही काय कसं त्याच्यात लाव. चला हत्तीच्या घरात. काय काय हत्तीचा संसार. हत्ती ना तर फाट्या भरून ठेवल्या. काय का इकडं स्वयंपाकाला चुल आहे. हांडे भांडे झोपास गौऱ्या या. थोडासा एकटीचा संसार आहे थोडा, एवढा पाहून घ्या. असे राहते गावाकडे छोटस घर पत्र्याचं. तिथं बाळा खाऊ हे व्यापार आहे ना तिला. आणि बाकीचे का कुठं आहे? जा ना आवाज दे त्यांना, बोलून आण जा. घे ग बाळा खाऊ. कुठे आहे कोणी हिरो आलाय? घे रे. आला दावाच मुलगा आहे का मुलगी? हळू हळू पडशील. व्यापार आहे ना त्याला. घे रे बाळा. हे बाळा तुला घे. अरे घे ना. चलो आण तिला, आण बाळाला. वाडी दुकान आहे का नाही? त्यांचंच घर आहे. घे बा हे बिस्किट घे. काय रे आयचा गलवर घेऊन हिंडतो का रे? शाळेत जात नाही का? कितवीला आहे? मग शाळेत नाही गेला आज का रे? हाव नाही का घरी? हावनील जा मग भात लावायला. त्याचेच भरावं. लयच कष्ट करतो बघ, एवढा एवढा पोरगा सगळे शेतीच काम करतो. दे कोणते पोरं आले तर दे त्यांना. घ्या ते तू
झोपले मग काय उठणार नाही का गे ते मागाच्या पोरीनं बैल सोडले ते इकडे आले चारायला पासे पोरा पोरा पर डोंगरात खाली लय कामाचे ते पोरं पा गावाकडचे पोरं 9 वाजताच नेलता का रात्री वागा ना कुत्रा हो रात्री हा रात्री का हा लय लवकर वाघ येतो मग इड इड बकरी धरली तीन त्या पोरात इडच बकऱ्याचा अर्थ बैला त्या बारीक बारीकचा लय लवकर वाघ येतो इकडं रात्री कुत्रा खाल्लंय सांगते ते वर चालू गवशीत गवशीत चालता येत नाही हा सारखा तर खाली इड आहे वाटत भाजी कायच आणि बापळीची निभारले का चांगली निभारले हा इड ही बापळीची भाजी मसाले वापरता काही आणि निभारले कोणती कवळी घ्यायची ना पुढं तिकडे पुढं अडचणीत हा इकडे लोतीची आहे आणि बापळीची आहे घे ना लोतीची घे ना हे आहे चांगले घे लोतीची लोतीची भारी लागत जाळ टाकून त्याच्यात हे ना हे घेतो मोडून हे भारी याची ना बापळीची ही बापळीची भाजी मित्रांनो पाहून घ्या पाहणं आणि ती लोतीची हाती कशी इडे दाखवतो बापळीची भाजी सटकलं तर खालीच जाईल या पाहिजे पाहून घ्या हे ओळखायला तुम्हाला कधी करायची असले तर ही कवळे आता एवढी घे तुम्ही रानभाज्या मस्त राहतात खाली इथं खाली आहे निंबार नका कवळे कवळे घ्या इथं बार आहे हा ते लोतीचे बापळीचे वेगवेगळे घ्यायला लागतील ना काय आणलं का वेगवेगळे घ्या का घेता एकातच घ्या मग घरी गेलो निवडू त्याला आणली का कोणते आणले बापळीची इकडं वातावरण पाय एकदम एक नंबर आणि हा समोर तिरंगळवाडीचा किल्ला आहे पोरं इकडं काय वळाव आहे इकडं पा आणि काय इकडं शेळ्या का आले ते मगाचे बारके पोर सटकत हा दार येऊ सड सटकत पाय वर चढता येत नाही या हळूहळू त्या देते भाजी माझ्याकडे जेम खाले ना तस आणि चप्पल काढून झाले काही चोर राहिले गावारे दिसत नाही बाकी इकडे गेल्यावर डोंगराल गाय या इकडे या डोंगरांनी पात हिंडायला लागत आणि त्या भाज्या माहित लागते का ते पाहते कुडा भेटले तिच्या हातात आहे माहीत दार आहे तिला परत भेटले तिकडं इकडं आम्ही आणि दोघा हे वरच पाटीलच्या रस्त्याला आणि असं पुढं थोडा जाय ना रस्ता सोडून इकडं नाही इकडं मी जात होतो तिकडं पुढं जाय रस्ता पार आलो इकडं डोंगरात अडचणीत निघून इकडं आवाज देऊ राहिलाय घेतले बरीच भाजी चालू आहे पाहतो बापरे जाळीच्या काट्या आणि जाळीच्या काट्या बऱ्याच इकडं रस्ता आहे का नाही फार तुडी चालू डोंगर अर्धा काट नाही भरलं पाहिजे जाळीचं फक्त मच्छर या बापरे किती अडचणी जाळीच्या काट्या तुडीत चालू आहे फार बरच मेहनत आहे बा भाजीला चप्पल अटकली रे हा रस्ता आहे का नाही पार खाली आलो कुठं तुम्ही वाटाव नाही याला अजून वाटाव येऊ का चला मोबाईल ठेवतो पडलो बिडलो तर खाली जातो तुडीत तुडीत बापरे मस्त मस्त अडचण झाले हो
थोडी चालायला लागत आहे. शेवटले खाली काय दिसत नाही. सटकायचो बापरे. आलो आता वाटत जवळ. हा आलो थांब बाई. पार इकडे वर आलतो. हा इकडे रस्ता आहे पा. आलो हो एकदाशी मेहनत घेतली. आलो रस्त्यावर. इकडे पार वर गेलतो. पुढे हा इड लुकते ही मोडा घेतले नाही भरले नाही ना. हा मध्ये एक याशी राहते पा लुतीची. हे कवळे मस्त ओळखायचे असेल तर पाहून घ्या. असे ही मधली ही घे ना. हिने भरली का नाही. कवळी कवळी नाही का डिरा घे तिकडून मोडून. हा ही कवळी कवळी मस्त चांगली भेटली भाजी. डोंगराच वर खाज होते बर का. अंगाला नाही लावायचे. चिक्काचा याला भेटलाय. हे करटोली लागल्या बारीक बारीक. हा इड लागला या. पुढच्या व्हिडिओ मध्ये मोठा झाली का करटोलाची भाजी दाखवतो. हा येल पाहून ठेवा आपल्याला नंतर. हा इकडे भरपूर आहे. अजून बारीक आहे. नंतर व्हिडिओ मध्ये दाखवेल. पुढं हा 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 इड आहे पण इड करटोली पा. पुढं फिंड आलं डोंगरात. तुम्हाला करटोल्याची भाजी दाखव. करटोला चांगली मित्रांनो. ही इकडे पार डोंगरात जाऊन आलो. इडानी तशीच तिकडे कवळी बापळीची भाजी पळसाची पानं आणि ही लुतीची भाजी घेतली. 2 भाज्या पळसाची पानं घेतल्या जेवायला. ही बापळीची ओळखायची कशी जवळ येत दाखवतो. हे बापळीची पानं असे ओळखायला आणि हे लुतीची. हा चालेल चालेल. चला आता घरी जाऊन मस्त खाऊ. इकडे गिरणे वाडी पत्र्याची वाडी तिरंगळवाडी आणि हा त्यांचा इगतपुरी याचा रस्ता आहे इकडून. आणि इकडे डोंगरातून सुविधाच नाही इकडे रस्त्यांच्या. पायी जायला लागतंय एकदम डोंगरातून. धोकादायक प्रवास आहे त्यांचा. वाघ बिघा ना ते वाघ आहे ना. वाघ आहे तरी आता बाजाराला पर्याय नाही. रस्ते नाही काय नाही. समोर इगतपुरी दिसायला लागली डोंगरावरून. गावारी आहे वाटतं. हे एक आहे नगरपालिका आणि त्याच्या त्या अंगून एक रेल्वेचं आहे. आणि इकडं समोर एकदम दिसतंय ना ते भावलीच आहे. इथं समोर. आणि हे तळ आहे ना हा इथला हा नगरपालिकेचा आहे. आणि त्याच्याच बाजूला एक रेल्वेचा डॅम आहे. हा आणि तळेगावचा इकडे असं म्हणजे एकूण 4 धरणं. तरी कधी कधी उन्हाळ्यात पाणी टंचाई येते. आणि हे आपलं डोंगरातलं पाणी आडवं पाणी जिरवातलं धरण आहे थोडक्यात बांध. बाकी इकडं 2 आहे. तिकडे खाली एक आहे म्हणजे असं. तर मित्रांनो ते टेकड दिसतं ना ते बाजून आपण जाऊन आलो. 600-700 मीटर आहे उंच. पण जाताना ना इकडून हे रस्त्याने गेलतो वाडीकडून. आता येताना सरळ उतरलो. थोडेफार कष्ट होता जायला यायला भाजी गावसायला डोंगरात. पण दुसऱ्या भाज्या खायला 10 पटीने चांगले पोषण तत्वे असतात त्याच्यात. त्याच्यामुळे थोडे कष्ट खाऊन मजा पण येते आणि चांगली पण भाजी भेटते. चला आता घरी जाऊन लुतीची भाजी तुम्हाला दाखवतो कशी बनवायची. मस्त चव पण असते खायला. आता निघालो घरी. आलो रस्त्याच्या जवळ. निवडायचं काम चालू आहे मस्त बनवायला. बर ही बापळीची चालू आहे ना. नाही लोतीची अशी पानं पडून घ्यायची.
the stillness, the clouds drift high. Thoughts like breezes whisper by. Endless waves of a calm blue sky, where dreams take wings and learn to fly. Gentle echoes of time's embrace. Each shadow finds its quiet space. In the flow of light, a tender trace binds the soul to this serene place. Let it go, let it be, like a river rolling free. In the silence you will see the harmony of you and me. The star गटूच घालतो वा घट्टच घेतो. हलवली तर पाताळ नाही नाही घट कशी झाले पाहतो. ते पानात त्या कसा थोडीशी टेस्ट करा कशी झाली खाऊन बघा. खाऊन बघतो ना. त्याला आंबाट असला तेवढा चांगला गेल चालते आंबटचीचा मस्त आहे. झाले. औंदाचे आंबटचीचाच नाही चांगल्या तर म्हणले आंबटचीचा घेऊन या तर एकाने नाही ऐकला. भारी झाले. हं? आंबटची टाकले भरपूर.